मित्रांनो, जर तुमचं कॉम्बिनेशन चांगलं असलं ना, तर 100% हरभऱ्यामध्ये फुलांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळू शकते. तुम्ही इकडे पाहत असाल शेतकरी मित्रांनो, इथं मी एक कॉम्बिनेशन शेतकऱ्याला दिलेलं होतं. त्याचे रिझल्ट पाहू शकता तुम्ही. किती चांगल्या पद्धतीनं हरभऱ्यामध्ये फुलधारणा होते आहे. चांगल्या पद्धतीनं फुलं आपल्याला दिसते आहे. तर असंच एकंदरीत जर तुम्हाला व्यवस्थापन किंवा फुलांच्या संख्येत वाढ करायची असेल ना, तर एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो, ज्याचा वापर तुम्हाला समोरच्या फवारणी व्यवस्थापनामध्ये करायचा आहे. कारण हरभऱ्याचं उत्पादन इनडायरेक्टली त्यांच्या फुलांच्या संख्येवर डिपेंड असते. कारण जितके जास्त फुलं तितके जास्त आपल्याला हरभऱ्यामध्ये घाटे लागलेले पाहायला मिळतात आणि तितकंच चांगलं आपल्याला समोरचं उत्पादन होत असते. तर अशातच बरेचसे जे काही शेतकरी आहेत ते वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स घेत असतात. काही त्यांना माहीत असतं, काही कृषी केंद्रवाले त्यांना सजेस्ट करत असतात, तर ते घेऊन फवारणीचं व्यवस्थापन करत असतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं कॉम्बिनेशन सांगतो, जसा वापर जर तुम्ही केला ना, तर तुमच्या हरभरा या पिकामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं फुलधारणा झालेली पाहायला मिळणार आहे. फुलांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. हा एक प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. इथे मी जे काही माझ्या रिसेंटली व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगितलं की मर मोठ्या प्रमाणात होत होती. तर त्यासाठी मी यांना तेच कॉम्बिनेशन दिलं होतं, टार्गेटचं कॉम्बिनेशन दिलं होतं आणि त्यासोबत मी मिस्टर नॅनोचं दिलं होतं. तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, या प्लॉटवर फुलधारणा कशा पद्धतीनं झालेली आहे तुम्ही पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने इकडे फुलांची संख्या आपल्याला दिसते आहे. तर अशाच पद्धतीने जर तुम्हालाही तुमच्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढवायची असेल ना, तर तुम्हाला वापर करायचा आहे मिस्टर नॅनोचा. मिस्टर नॅनोमध्ये आपल्याला जॅस्मोनिक ॲसिड टेक्निकल पाहायला मिळते. त्याचा वापर आपल्याला हा जो प्रति एकर जर तुमचं क्षेत्र असेल ना, हा पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्हाला फक्त 1 ग्राम प्रति एकर या पद्धतीने त्याचा वापर कोणत्याही कॉम्बिनेशनसोबत करायचा आहे. ज्यामध्ये तुम्ही कीटकनाशक घेत असाल, ज्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक घेत असाल, ज्यामध्ये तुम्ही एखादी विद्राव्य खत घेत असाल, तरीही तुम्ही याचा कॉम्बिनेशन म्हणजे हे मिक्स करून फवारणी करू शकता. याचा वापर केल्यानंतर आपल्याला झटपट रिझल्ट दिसत असतात. 6 ते 7 दिवसामध्ये आपल्याला हरभरा या पिकामध्ये, चणा या पिकामध्ये फुलांच्या संख्येत तुम्हाला वाढ झालेली पाहायला हमखास मिळणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर फुलांच्या संख्येत वाढ करायची असेल ना, मी असं म्हणणार नाही की तुमच्याकडे 5 एकर शेती आहे, तुम्ही 5ही एकरात त्याचा वापर करा. तुम्ही दुसरे कॉम्बिनेशन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही ॲम्बिशन घेऊ शकता, इसाबियन घेऊ शकता किंवा जे काही अमोनियम ॲसिड बेस्ड टॉनिक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही त्यांचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मिस्टर नॅनोचा वापर करा आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीनं हरभऱ्यामध्ये फुलांच्या संख्येत वाढ करा. तर इकडे पाहू शकता अशा पद्धतीनं फुलधारणा तुमच्या पिकामध्ये सुद्धा तुम्हाला झालेली पाहायला मिळेल. आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा.